ही कहाणी आहे एका कुटुंब प्रमुखाची, जो साऱ्या समाजालाच आपलं कुटुंब मानतो. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हाच त्याचा ध्यास. निजामशाहीनं पिळलेली दुष्काळाची झळ आणि अज्ञानाच्या विळख्यात असलेल्या आपल्या भागाला सावरण्यासाठी एक विकास पुरुष गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ झटतो आहे. ही कहाणी आहे अशा युगपुरुषाची. संघर्षातून आणि कल्पनेतून दूरदृष्टीनं या समाजपुरुषानं समाजाला विकासाची एक नवी दिशा दिली. ही कहाणी आहे अशा तपस्वीची, मराठवाड्यातील एका भाग्यपुरुषाची. ही कहाणी आहे अंकुशराव टोपे यांची. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. कष्टाने कर्माने आणि सहकाराने, कष्टाने कर्माने आणि सहकाराने या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे. या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. थोरा मोठ्याचे संस्कार मला, थोरा मोठ्याचे संस्कार मला. रावापेक्षा रंग भला, खोट्या नाही दूर केला. संयम निष्ठा शिस्तीचा जीवनभर धडा गिरविला. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. निवडणुकात हारजीत असली तरी जनमत मात्र अंकुशरावांशी सतत जोडलेलं राहिलं. कारण अंकुशरावांची विकासासंबंधी असलेली तळमळ, आपल्या भागाचा शेतकऱ्यांचा विकास याचा ते सतत अभ्यास करीत. यातूनच त्यांना अनेक वेळा अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. आणि तुम्हाला सांगतो, या संधीचं त्यांनी सोनं केलं. मी युरोपला ज्यावेळेस गेलो होतो असंच टूरमध्ये, माझं ऑपरेशनही बायपासचं लंडनला झालं होतं. पण एक 4-8 दिवस मी युरोपमध्ये फिरलो. प्रत्येक देश अत्यंत छोटा आहे. आपल्या मराठवाड्या इतके लहान लहान, मग इंग्लंड असो, मग फ्रान्स असो, मग जर्मनी असो, मग त्याच्या लगतचे निराळे इटाली असो, हे सगळे राष्ट्र अतिशय छोटे छोटे आहेत. पण प्रगतीचा, विकासाचा अत्यंत सुंदर नमुना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. जगातले हे अत्यंत आधुनिक, अत्याधुनिक असे राज्य आहेत ज्यांनी विकास प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि विकास जर पाहायचा असेल तर या युरोपियन कंट्रीजमध्ये जाऊन तो पाहायला पाहिजे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात हा विकास या ठिकाणी केलेला आहे. अमेरिकात तर मी एक महिना होतो. माझी मुलगी अमेरिकेत होती आणि त्यामुळं अमेरिका तर हा खंडप्राय देश आहे, एक प्रकारचा खंडच आहे हा. याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला घड्याळात 2 तासाचा फरक पडतो, इतकं मोठं हे अमेरिका आहे. आणि त्यामुळं हा देश तर अत्यंत संपन्न, लोकशाहीनं प्रेरित झालेला, लोकशाही पूर्ण रुजलेला असा हा देश मी पाहिला. मला स्वतःला तरी आनंद वाटला की इथं खरी लोकशाही तिथं विकेंद्रीकृत झालेली आहे. तिथं फार मोठं राजकारण नाही, पुढाऱ्यांचं फार आपल्या देशात जसं महत्त्व आहे तसं इतकं काहीही नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात आहे, प्रत्येक जण. तिथं प्रत्येकाला स्वतःचं काम आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी काम करतात. कुठेही राजकारणात पुढाऱ्याच्या मागं न लागता आपापल्या कामात सगळे मग्न असतात. आणि त्यामुळं अमेरिका एक संपन्नशील, अत्यंत उद्योग प्रणित असा हा देश, ज्याचा कोणालाही अभिमान वाटावा असा असल्यामुळं त्या अमेरिकेतही मी अतिशय जवळून हे दोन्ही प्रगत देश आहेत हेही मी पाहिलेत. बाकी अनेक देशांचा दौरा मी केला. आणि ज्यामध्ये आता मध्यंतरी मी इस्रायलला जाऊन आलो. छोटा देश, आजूबाजूला सगळे संकटमय देश आहेत. दररोज पॅलेस्टाईन आणि इतर राष्ट्र त्यांच्यावर तुटून पडतात. एकीकडं स्वतःच्या संरक्षणाची सिद्धता करतायत आणि दुसरीकडं प्रचंड प्रगती केली.
आपल्यापेक्षा कितीतरी कमी पाऊस या देशात पडतो, पण हा सगळा पाऊस एकत्रित करून त्यांनी हा एकत्र साचवला. मोठमोठ्या पाईपलाईनद्वारे संपूर्ण देशामध्ये ड्रीप इरिगेशन घडवून आणलं आणि पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा वापर करून एकही थेंब वाया न जाऊ देता अतिशय सुंदर प्रकारची शेती, संपन्न शेती, अर्थपूर्ण शेती, उत्पन्न देणारी शेती हे आज करतायत, याचा मला रास्त अभिमान आहे. दुधाच्या धंद्यातसुद्धा त्यांनी फार प्रचंड प्रगती केली. 5-5, 10-10 हजार जनावरं, गाई एका ठिकाणी मी स्वतः पाहिल्या आणि सगळं यांत्रिक पद्धतीनं काम होतं. माणसं कुठंही नाहीत, प्रचंड सेट्स आहेत, गाई स्वतः राहतात, येतात, धारीची वेळ झाली की स्वतः नंबर लावतात, यंत्र पद्धतीनं त्यांची धार काढली जाते, पुन्हा त्यांचा नंबर झाला की दुसरी लागते. अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत आहे. माणूस पाहिल्यावर तर निश्चितपणानं त्यालासुद्धा स्तंभित होतो आपल्याकडचा माणूस. एवढं चांगलं काम या इस्रायलमध्ये मी स्वतः पाहिलं आहे. अशा प्रकारचे अनेक देश आहेत. त्या प्रत्येक देशाची आपापल्या देशाच्या प्रमाणात वेगवेगळं महत्त्व आहे आणि म्हणून हेही काम निश्चितपणानं आपल्याला दररोजच्या जीवनात पाहिल्यामुळं उपयोगी पडतं, हेही मला आपल्या या निमित्तानं सांगायचं. अंकुशरावांच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच होती. मराठवाड्याच्या विकासासाठी झालेल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाने जालना जिल्ह्याच्या विकासासाठी 3 दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या प्रसंगी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून जालना जिल्ह्यातल्या प्रश्नांचा तत्कालीन स्थितीचा आढावा या चर्चासत्रात मांडला. त्याचा उपयोग जालना जिल्ह्याच्या विकासासाठी झालाच आणि या सर्व कार्यासोबतच तत्कालीन सामाजिक प्रश्नांकडेही अंकुशराव गांभीर्याने बघत. आणि त्यातील एक नाजूक प्रश्न होता मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा. यावेळी अंकुशरावांनी अतिशय खंबीर भूमिका घेत मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे असा आग्रह धरला आणि पुढे या विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामांतर झालं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक हीच खरी शेतकऱ्याची बँक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं अंकुशराव मानतात. जालना मध्यवर्ती बँक जेव्हा दिवाळखोरीच्या मार्गावर निघाली तेव्हा संबंधितांनी बँकेची सूत्र अंकुशरावांच्या हाती सोपवली. अल्पावधीतच अंकुशरावांनी बँकेची स्थिती पूर्वपदावर आणली. कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, थकीत कर्जाची वसुली करणे अशा मोहिमा प्रामुख्याने सुरुवातीला राबवून बँकेची डबघाईला आलेली स्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दिशेनं अंकुशरावांनी पावलं उचलली. कुठलीही संस्था ही सामूहिक शिस्तबद्धता आणि पारदर्शकता या गोष्टींवरच मोठी होऊ शकते असं अंकुशराव मानतात. ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र विचार, त्याप्रमाणेच ग्रामीण विभागाबरोबरच राज्याच्या विकासाचे स्वप्न अंकुशरावांनी हयातभर पाहिलं. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या विकासाची धुरा सांभाळणारे समविचारी नेते यांच्याबरोबर अंकुशरावांचे संबंध कायमच स्नेहपूर्ण राहिलेत. अंकुशराव आज या वयामध्ये पोचत आहेत. खरं म्हटलं तर दिवस कसे जातात हे कळत नाही, पण आनंद आहे की या वयामध्ये पोचल्याच्या नंतरसुद्धा त्यांचं काम काही थांबलेलं नाही, त्यांची समाजाच्या संबंधीची बांधिलकी काही थांबलेली नाही, राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याच्यापासून ते तसोवरसुद्धा मागे नाहीत. 40 वर्षापूर्वी जेवढ्या उत्साहानं ते काम करत होते तेवढ्या उत्साहानं आजही काम करत आहेत याचा मला मनापासूनचा आनंद आहे. त्यांची प्रकृती अशीच उत्तम राहो आणि त्यांच्यामार्फत आपल्या परिसराची आणि सामान्य माणसाची सेवा घडो अशीच माझ्यासारख्याची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. त्यांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देऊ इच्छितो. आदरणीय पवारसाहेबांच्या आयुष्यात त्यांच्या चांगल्या वाईट काळात जे लोक त्याच्या मागे नेहमीच उभे राहिलेत त्या कुटुंबापैकी एक अतिशय आमच्या जवळचं कुटुंब म्हणजे ही टोपे फॅमिली. साहेबांच्या चांगल्या वाईट काळात हे आमच्याबरोबर राहिले आणि नुसते बरोबर राहिले नाही,
आदरणीय पवारसाहेबांना ह्या लोकांनी खूप साथ दिली. आदरणीय पवारसाहेबांची महाराष्ट्राची स्वप्न असतील, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे काही काम होतं महाराष्ट्रामध्ये ते पुढे नेण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून टोपे साहेबांनी फार मोठं काम या महाराष्ट्रात केलेलं आहे. बघा, सर्व समाजाचं हित जपणारा, आपल्या शिस्तीनं साऱ्यांवर अधिराज्य गाजवणारा, प्रसंगी विजेसारखा कडाडणारा, तर कधी लोण्याहुलही मऊ आणि गोरगरिबांवर आईच्या मायेनं प्रेम करणारा असा हा द्रष्टा नेता. बाहेरून कितीही कडक वाटत असला तरी आपल्या नातवंडांमध्ये रमणारे त्यांच्यातलेच आजोबा मात्र अत्यंत कोमल आहेत. काय अंकुशराव, नातवांसोबत मौज मजा चालली आहे वाटतं. अहो, नातव हेच माझा खरा एंटरटेनमेंट आणि अतिशय चांगला टाईम जाण्याचा माझी वेळ असते. सकाळी हे दोघंही शाळेत जातात तेव्हा त्यांना भेटून त्यांची पप्पी घेतल्याशिवाय मला दिवसभर करमत नाही. वेनेवर मी जातो, आपलं ते जातात, ते माझ्या रूममध्ये येतात, एक एक छान पप्पी देतात दोघंही, मग शाळेत जातात. आणि एरवी आल्यावरसुद्धा मी त्यांच्यामध्ये रमतो, त्यांना बोलतो, त्यांना गप्पा मारतो. आणि माझा सगळ्यात चांगला टाईम जर कुणात जात असेल तर माझ्या नातवामध्ये जातो. त्यामुळं कितीही मी बिझी असलो आणि कधीही मला वेळ मिळाला तर मी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या नातवांना देतो. कारण माझा तो वीक पॉईंट आहे. मला ते असल्याशिवाय, बोलल्याशिवाय, पाहिल्याशिवाय त्यांना मला. या आहेत शारदाताई. ताई, तशी तुमची ओळख झालीच आहे. शारदाताई म्हणजे अंकुशरावांच्या धर्मपत्नी, त्यांचा खरा आधार. म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा मोठा आधार असतो आणि या कुटुंबात ते सिद्धही झालंय. अंकुशरावांचं आयुष्य संघर्षमय असलं तरी ते सुखमय करण्यात आणि भावी पिढी संस्कारमय घडवण्यात शारदाताईंचाच मोठा वाटा आहे. काय खरंच ना शारदाताई? ते पूर्ण तालुक्यातले, जिल्ह्यातले सगळे कामं पाहत होते. शाळा, कॉलेज ते सगळं पाहत होते. मुलांना शिक्षणासाठी शाळा नव्हत्या, त्यांनी ते शाळा काढल्या आणि बऱ्याचशा लोकांना काम, उद्योगधंदे लावून दिले. जनतेसाठी त्यांनी खूप काम, कष्ट केले. ह्याच्यातच आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटायचा. याची उणीव काही जशी जाणवली नाही आम्हाला. आम्ही आमचं सगळं पाहून घेत होतो, सांभाळून घेत होतो आणि त्यांनाही साथ देत होतो. माझं राजकीय जीवन असल्यामुळं एवढं पळापळीचं जीवन असायचं, एवढं धकाधकीचं असायचं की जेवढा वेळ पत्नी आणि मुलांना द्यायला पाहिजे तेवढा मी देऊ शकत नव्हतो. पण तरीसुद्धा आमच्या पत्नीची याबाबत कधी तक्रार नव्हती आणि सातत्यानं त्यांचं सहकार्य मला मिळत गेलं. कधीही वादविवाद केला नाही, भांडण केलं नाही, कधी कशाचा आग्रह मला अमुक पाहिजे हेही धरला नाही. जे काही चांगलं होतं त्यामध्येही वाटा होता, वाईट होतं, वाईट काळ थोडाफार त्याच्यातही वाटा होता, पण त्यामध्ये कुरकुर नव्हती. आणि त्यामुळं वैवाहिक जीवन ज्याला म्हणतात ते माझं अत्यंत चांगलं गेलेलं आहे आणि निश्चित मला त्याचा अभिमान आहे. आणि जे काही मी आजपर्यंत 40 वर्षामध्ये माझ्या राजकीय, सामाजिक, सहकारी आणि शैक्षणिक जीवनामध्ये केलं आहे, करू शकलो, त्यामध्ये त्यांचा मोठा निश्चितपणानं वाटा आहे. हे उघडपणानं कबूल केलं पाहिजे आणि त्याबद्दल निश्चित मी जेवढंही त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी ठरणार आहे. चला आता इतर सदस्यांची ओळख करून घेऊया. हे आमचे राजेश भैया, नामदार राजेश भैया, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य अशी त्यांची ओळख पूर्वीच झालीय. पण म्हटलं पुन्हा एकदा करून घ्यावी. उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे त्यांचे कामकाज अभ्यासपूर्ण आणि शिस्तबद्ध असतं बरं का. अंकुशरावांचा वारसा मिळालाय त्यांना. आणि हो, ह्या आहेत मनीषाताई, राजेश भैयांच्या सुविद्य पत्नी आणि अंकुशराव आणि शारदाताईंच्या सूनबाई. खरं सांगू, या घरात जेव्हा मी सून बनून येणार होते तेव्हा प्रचंड घाबरलेली आणि प्रचंड दडपणाखाली होते की कसं असणार हे घर, हे लोक कशी असणार, कारण एवढी मोठी लोक आहेत. पहिले मला खूप भीती वाटायची डॅडींची की रागीट आहेत की काय, थोडं शिस्तप्रिय आहेत. पण कधी ती जागा म्हणजे रागीट नसून ते त्यांचा स्वभाव थोडा शिस्तप्रिय हे मला हळूहळू कळालं आणि त्या जागी मला आदर आला. ज्या जागी भीती आणि तणाव होता तिथे आदराने घेतली ती जागा.
डॅडींबद्दल बोलायचं तर डॅडींसारखं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या छायेत मला यायला मिळालं हे माझं मी खूप मोठं नशीब समजते की ह्या घरात मी आली आणि त्यांच्यासारखं पितृतुल्य म्हणजे सासरे आणि इतकी प्रेमळ सासू मला मिळाली. ऑल ओव्हर सगळीच घरातली माणसं खूप वेगळी आहेत, खूप कामसू आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात फार बिझी असतं. प्रत्येक ह्याच्यात त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. बऱ्याच गोष्टी मी नंतर शिकले, म्हणजे ज्या मला आधी बिलकुलच माहीत नव्हत्या त्या गोष्टी मी या सगळ्यांकडून शिकले. डॅडींबद्दल बोलायचं तर त्यांनी मला सून असं कधीच वागवलं नाही. प्रत्येक गोष्टीत वर्षा दीदींबरोबर त्यांनी मला प्रत्येक गोष्टी करायला दिल्या. घरातलं कुठली पण गोष्ट असेल ते पहिले मला विचारतात की मनीषा हे आपण असं करूया का. सगळ्या गोष्टी मला सांगून मला माहिती करून ते करतात. हा त्यांचा खूप मोठा गुण आहे. या आहेत अंकुशरावांच्या लाडक्या कन्या डॉक्टर वर्षाताई. वडिलांच्या शिक्षणाचा वारसा त्यांनी पुढे चालवत डॉक्टरकीची पदवी प्राप्त केली आहे. आणि हे आहेत त्यांचे पती संग्रामराव. संग्रामराव बेळगावचे. कीर्तिकुमार देसाई आणि सौ यशोधरा देसाई यांचे सुपुत्र. वर्षा आणि संग्रामरावांच्या संसारवेलीवर फुललेली फुले म्हणजे अंकुशरावांची लाडकी नातवंड. हॅलो वर्षाताई, अण्णांविषयी बोला ना. लहानपणापासून जे बघत आलं ते की त्यांनी आईची थोडीशी तब्येत नीट नसल्यामुळे एक आईचं प्रेम पण जे असतं की जे मुलीकडं द्यायला पाहिजे असतं ते आईला तेवढं देता नाही आलं तिच्या तब्येतीमुळं. त्यात तिचा काही दोष आहे असं नाही म्हणता येणार, पण ती सगळीच गोष्ट डॅडींनी लहानपणापासून खूप लक्ष दिलं. एका मुलीकडं लक्ष द्यायला पाहिजे तसं. सगळ्यात महत्त्वाची मुलीच्या लग्नाची गोष्ट असते जी की तिच्या आयुष्यात सगळ्यात टर्निंग पॉईंट असतो. मला आठवतं माझं फायनल इयर होईपर्यंत डॅडींनी कुठेही काही बघितलं नव्हतं की तुझ्या अभ्यासात तुला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि फायनल इयरला मात्र त्यांना जबरदस्त टेन्शन आलं होतं की आता हिला कुठे कसं बघून देऊ मी, म्हणजे कुठं मुलगा हिला शोधू म्हणून मी. त्यामुळे त्यांना त्यांची जे चेहऱ्यावरचं जे हावभाव असायचे ते मला अजूनही आठवतात की आपली स्वतःची मुलगी आणि कुणाला तरी द्यायची म्हणजे स्वतःचा जीवातला एक तुकडा दिल्यासारखा होतो. आणि त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटायची. त्यांनी एक 2-4 स्थळं बघितले असतील जे की सुरुवातीला मला आठवतं की त्यांनी खूप निसर्गाने बघितले की सासू सासरे कसे आहेत, मुलगा कसा आहे. आणि जेव्हा माझं हे फायनल घर बेळगावचं जे ठरलं त्याच्यामुळे त्यांनी खरोखर बाकी काहीच बघितलं नाही. म्हणजे पॉलिटिकल बॅकग्राऊंड, डॉक्टर एवढे सगळे मुलं येत होती, नव्हती अशी नाही, पण त्यांना खूप वाटायचं की आपली मुलगी खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तिला समजून घेणारे लोक मिळाले पाहिजेत. त्यामुळे त्यांना एवढंच वाटत होतं की घरातली सगळी मंडळी समजून घेणारी असावी. आणि त्यात त्यांची डेफिनेटली म्हणजे घरातली म्हणा, कुठल्या कॉपरेशनमधली म्हणा, कुठली पण लोक निवडायचे झाले तर ते खूप परफेक्ट आहेत एवढं मला नक्कीच म्हणायचं आहे. त्यामुळं जावई निवडण्यात ते चूक करतील असं कुठंच झालं नाही त्यांनी. आणि त्यांनी खरोखर ते सक्सेसफुल झाले त्या अर्थाने. असं त्यांनाही समाधान वाटलं जेव्हा ते अवघ्या 3 महिन्यातच US पहिल्यांदा आमच्याकडे आले. जेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की सगळं तुझं सुरळीत आहे तेव्हाच त्यांनी स्वतःला पण पटलं त्यांच्या मनाला की मी जे निवड केली ते योग्य आहे म्हणून. त्यामुळं वडिलांची जी भूमिका आहे त्यांनी ती खरंच खूप खूप व्यवस्थितपणे पाडतायत. मनात आपला विचार होताच US परत यायचं, इंडियात राहायचं, आपला भारतात काही थोडे दिवस नोकरी करून स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. हे जे प्लॅन होता ते डॅडी नेहमी त्याला प्रोत्साहन देत होते. त्याच्यामुळेच आज ह्या स्थितीत एक आपली नोकरी संपवून एक व्यवसाय उभा केला आहे. डॅडींचं ह्याच्यात मार्गदर्शन फ्रॉम डे 1 असल्यामुळे हे तिथपर्यंत घडत आलेलं आहे. आणि डॅडींचं मेन बघितलं आहे मी की डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे, प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे आणि अटेन्शन टू डिटेल हे 3 जे आहेत ते आम्ही त्यातल्या त्यात किती वापरता आले ते आम्ही वापरून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच डॅडींचं जे काय मार्गदर्शन आहे ते आपल्याला लाभते. अंकुशरावांचे सहकारी आणि सगळे सोयरे त्यांच्याबरोबर मनापासून काम करतात. त्यांच्या उद्दिष्टांना, पद्धतीला जाणून साथ देत असतात. हे काम एवढे सोपे नाही. बघा त्यांच्या प्रामाणिक भावना कशा व्यक्त करतात ते. कधी कधी प्रवासामध्ये साहेबांसोबत पुण्याला वगैरे जाताना असा अनुभव येतो की रात्रीचे 10-11 वाजलेले असतात
आणि आपल्याला असं वाटतं की आता साहेब खुर्ची पाठीमागे घेऊन झोपलेत, परंतु 10-11 वाजल्यानंतरसुद्धा साहेब कधी कधी अचानकच काहीतरी कामाच्या विषयी आठवण करून म्हणतात की MDला फोन लावा, हे काम राहिले ते काम राहिलं. तर त्यावरून असा अनुभव येतो आहे की साहेब हे कधीच गाडीमध्ये झोपत नाहीत. ते सतत प्रत्येक उभा केलेल्या संस्थेविषयी सतत काही ना काहीतरी विचार करत असतात. हे निर्माण करत असताना ते बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवीत. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेत, त्यांच्या गावी गेल्यानंतर त्यांच्या पालकाला विचारित, तुमचा मुलगा तुम्हाला पैसे वगैरे देतो का नाही, किती पगार आहे, तो घरी सांगतो का नाही, घरी येतो का नाही, ही पूर्ण माहिती ते कारखान्यातील माणसाच्या पालकाला विचारून घ्यायचे. एकनिष्ठ जे लोक आतापर्यंत राहिले तितक्या प्रत्येकाला साहेबांना काही ना काहीतरी दिलेलं आहे. आम्ही सगळे 4 भाऊ आहेत. त्यातले मोठे भाऊ, माझ्याहून मोठे डॉक्टर दिगंबरराव टोपे. डॉक्टर जे माझे मोठे बंधू, अतिशय हुशार माणूस, सगळे वेदपाठ, सगळ्या ब्राह्मणाचे मंत्रोपचार पाठ, सगळ्या पद्धतीनं मुखोद्गत असलेलं हे व्यक्तिमत्व. त्यांनी केलेला इलाज, ट्रीटमेंट ताबडतोब लागू होत होती, पण कधीही पैशाच्या आहारी गेले नाही. एक दिवस जालन्याला आम्हाला फोन आला की डॉक्टर हे कोलॅप्स झालेले आहेत. आम्ही सगळे दूत हॉस्पिटलला गेलो. ते अनकॉन्शियसच होते आणि अखेर 4 ते 5 दिवसानं त्याने डिक्लेअर केलं की डॉक्टर गेलेले आहेत. आज जे काही आमच्याकडं वडिलकीच्या नात्यानं होतं ते सुद्धा आमच्यातून गेलेलं आहे. आता आबा सुभाष हे माझ्या सगळ्यात छोटे भाऊ आणि मी, आम्ही दोघं आहोत. आमच्या 4 भावाचे 8 मुलं. 8 मुलापैकी आमचे संजूदादा हे आदर्श शेतकरी आहेत. ते सगळी शेती वगैरे बघतात. राजेश भैया हे महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मिनिस्टर आहेत. सतीश भाऊ आमचे समाजकारण राजकारण बघतात. शरद आप्पा हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरशिप करतात. संदीप पोल्युशन बोर्डामध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करतो. आमचे संभाजीराव हे ॲडिशनल JP गव्हर्मेंट पीडर चांगल्या प्रकारे हायकोर्टात काम करतात. अमोल हा जनरल मॅनेजर कंपनीमध्ये आहे. तो MBA करून लंडनहून आलेला आहे. सूरज हा आमचा MBA करून एका कंपनीमध्ये सर्व्हिस करतो. मुलीसुद्धा आमच्या चांगल्या ठिकाणी आहेत. आणि हे सर्व साहेबाची दूरदृष्टी असल्यामुळं सगळे मुलं मुली सगळे व्यवस्थित आहेत. चांगल्या व्यवस्थित मार्गाने चांगल्या हुद्द्यावर राहून ते काम करतात. याला सर्व मार्गदर्शन आमच्या मोठ्या साहेबाचं असल्यामुळं सतत सगळ्याला घेऊन बोलून सगळ्यांना समजावून सांगून सगळ्यांना योग्य ठिकाणी साहेबांच्या आशीर्वादामुळं सगळे मुलं डेव्हलप झालेले, सगळे व्यवस्थित काम करतात. राजकारण, सहकारी संस्था, शिक्षण संस्था हा सगळा व्याप सांभाळत असताना कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी घरावर जी त्यांची लक्ष होतं, कुटुंब म्हणून त्यांना जे कुटुंब एकसंघ ठेवण्याची जी त्यांची महत्त्वाची भूमिका होती, ती भूमिका खरोखरच वाखाणण्याजोगी होती. आणि त्यामुळंच आजपर्यंत आमचा टोपे परिवार विभक्त कुटुंब म्हणून जरी राहत असला तरी एकसंघपणा त्यामध्ये जो टिकून आहे तो साहेबांच्या कुटुंब प्रमुख म्हणून बजावत असलेल्या भूमिकेमुळंच आहे. 2008मध्ये दादांचं निधन झाल्याच्या नंतर जे 2009मध्ये जिल्हा परिषदेचे पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 2009ला मला उपाध्यक्ष म्हणून ज्यावेळेस त्यांनी निवड केली आणि मी उपाध्यक्ष म्हणून ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस प्रामुख्याने त्यांना स्वतःला दादांची आठवण झाली. आणि त्यांनी दादांच्या बाबतीत सांगताना बोलताना म्हणले की आज दादा जर असते तर त्यांना केवढा आनंद झाला असता. ही आठवणसुद्धा त्यांनी त्या दरम्यानसुद्धा काढली होती. आदरणीय साहेब हे जरी आमचे बाचे असले आणि मी त्यांचा जरी मामा असलो, पण साहेबांनी मला खरं माझं जीवन साहेबाने राजकीय जीवनापासून मी साहेबासोबत आहे. साहेबासोबत असताना साहेबाच्या शिस्त, जिद्द, चिकाटी हे साहेबाकडून घ्यायसारखे गुण आहेत. साहेबाचं नाव जसं अंकुशराव आहे तसं खरोखरच हा माणूस एक अंकुशच आहे असं वाटतं. मी साहेबांची सर्वात लहान बहीण. आमच्या 6 बहीण भावामध्ये मी सर्वात लहान. साहेबांविषयी बोलायचं म्हणजे मला एका शब्दात सांगा वाटतं की तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो. साहेबांसारखे भाऊ म्हणजे खूपच दुर्मिळ असतात की जे प्रत्येक व्यक्तीला सारखं वागू शकतात. कुठलंही नातं असो ते कसं निभवायचं हे फक्त साहेबांकडून शिकावं. मी 10 वर्षाचा असताना माझ्या वडिलांचं निधन झालं, पण अण्णांनी ती कधीच
कमी आम्हाला जाणवू दिली नाही. ते नेहमी खंबीरपणे आमच्या मागे उभा असायचे. सगळ्या गोष्टीत ते विचारपूस करायचे. आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त त्यांच्या सपोर्टमुळं आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळंच आहोत. माझी आई, ज्यांना सुरुवातीला आम्ही वहिनीच म्हणायचो चुलत्यामुळं, पण नंतर आम्ही सगळे आई म्हणू लागलो. म्हणजे फार सगळ्याच लोकांच्या आया चांगल्या असतात, परंतु एक आगळी वेगळी आई, अतिशय मायाळू आई, अतिशय प्रेमळ आई, सर्वांना दानधर्म करणारी आई, सर्वांना अन्नदान करणारी आई, सर्वांना जीव घालणारी आई, अनंत कष्ट माझ्या तरुणपणी उपसणारी आई, अशी आई मी पाहिलेली आहे. मला त्याचा फार अभिमान आहे. सगळ्या गावाची ती आई होती. सगळं गाव कुणीही येऊ, कुणालाही विना अन्न मागितलेलं द्यायचं नाही असं कधीही आईनं केलं नाही. सातत्यानं दान धर्म करणारी आई म्हणून आमच्या आईची ख्याती होती आणि म्हणून खूप अभिमान वाटावा अशी माझी आई होती. मी मोठा झालो, आमदार झालो, खासदार झालो. जसजसा मोठा झालो आईचा अभिमान वाढत होता. आणि माझ्या नंतरच्या काळामध्ये राहिलेल्या 20-25 वर्षात मी गेलो आणि आईचं दर्शन घेतलं नाही असं कधीही झालं नाही. एकच व्यक्ती अशी असायची की मला वाटायचं तिचं दर्शन घेऊनच बाहेर पडलं पाहिजे, आणि ती म्हणजे माझी आई. आई जे सांगल ते शब्द आम्ही खाली पडू देत नव्हतो, कारण आम्ही करू शकत होतो. तेवढी पत आम्ही वाढवलेली होती आणि त्यामुळं आईच्याच आशीर्वादामुळं सातत्यानं वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. माझ्याच काळात राजेश भैयासुद्धा ज्यावेळेस मंत्री झाला आणि आईच्या पाय पडायला गेला, आईलासुद्धा आमच्या गैवरून आलं की माझा नातू आज मंत्री झालेला आहे, हेही त्यांना पाहायला मिळालं. याचाही त्यांना वेगळा आनंद होता. आणि मग अतिशय मला वाटतं 85 वर्ष किंवा 86 वर्ष झाले असतील. त्या काळामध्ये त्या बिमार होत्या. 2000 साल उजेडायचं होतं. 1 जानेवारी 2000 साल पहाटं आईनं स्वतःचा जीव सोडला आणि आमच्यातून ती कायमची निघून गेली. आम्हाला कायमचं पोरकं केलं. त्याचं दुःख आजही आमच्या मनामध्ये आहे. एक साहसी, संघर्षमय राजकीय सामाजिक जीवनाचं प्रेरणादायी दर्शन आपण घेतलं. अंकुशरावांसारख्या कर्मवीराचं जीवन आजच्या नवयुवकांना मार्गदर्शक असंच म्हणावं लागेल. तुम्हाला सांगतो, रावसाहेब पाटलांपासून तर राजेश भैयापर्यंत अशा 3 पिढ्यांनी आपल्या कर्तृत्वाची अमृतवेल अथक परिश्रमातून फुलविले. आजही मी जर मागं वळून पाहिलं तर मी स्वतः पूर्ण समाधानी आहे. जे कामं मी हातात घेतले ते परिपूर्ण झालेत. ते नुसते सुरू नाही झाले, टोकाला गेले, उत्तम पद्धतीनं चालत आहेत. त्यांचे जे उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट सफल होत आहेत. आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीची संस्था सगळ्याच आम्ही चालू केल्या, चालू ठेवल्या आणि आज चालत आहेत. याचा मला मनापासून आनंद आहे. अगदी राजकारणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरवलं तर एक गोष्ट खरी आहे. मागं वळून जर पाहिलं तर माझ्या एकूण व्यापाच्या मानानं, माझ्या शिक्षणाच्या मानानं, माझ्या एकूण कामाच्या पद्धतीप्रमाणे मला जो न्याय नेतृत्वाकडून मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. आणि तो न मिळाल्यामुळं मी ज्या क्षेत्रामध्ये वर लोकसभेत काम करू शकलो असतो, मला जवळजवळ 5 टर्म मागच्या काहीही कारण नसताना तिकिटामध्ये डावललं गेलं. आणि तरीसुद्धा मी कुठंही आक्षेप न घेता, बंडखोरी न करता किंवा काहीही अडचण न दाखवता साहेबांच्या बरोबर काम करत राहिलो. मग साहेबांनी भैयाला मंत्री केलं, राज्यमंत्र्याचं कॅबिनेट दर्जा केलं आणि आज भैया उत्तम पद्धतीनं काम करतायत. याचा मलासुद्धा मनापासून आनंद आहे. त्यामुळं तेवढं जर एक बाब सोडली की मला माझ्या जीवनामध्ये पूर्ण संधी मिळाली नाही नेतृत्वाकडून, राजकीय नेतृत्वाकडून, तर बाकी मला कुठेही उणीव नाही. आणि कौटुंबिक बाबतीत मनात एक माणूस जीवनामध्ये जर निर्व्यसनी राहिला, एक माणूस जर चांगल्या चारित्र्याचा राहिला तर त्याचं काय होऊ शकतं हे मी स्वतः एक ज्वलंत उदाहरण आहे. माझ्या घरात आम्ही 4 भाऊ होतो. 4 भावांची मुलं सगळे, आज कुणालाही कसलंही व्यसन नाही. सगळे भावाचे मुलं संपन्न आहेत. आपापल्या पद्धतीनं सगळ्यांना मी कामाला लावलं आहे. आणि कोणी वकील आहेत, कोणी ऑफिसर आहेत, कोणी धंद्यामध्ये आहेत, या पद्धतीनं. आणि भैया आमचे मंत्री आहेत. मी माझ्या कौटुंबिक बाबीमध्ये सुद्धा पूर्ण समाधानी आहे.
आणि भैयासारखा मुलगा हे तर एक स्वप्न असतं. असा मुलगा मिळणं हे एक प्रकारचं फार, आजकालचे पुढाऱ्यांची पोरं बघा, अनेक नादं असलेले आहेत, पण त्या सगळ्यामधून अपवाद असणारा आमचा राजेश भैया आहे, याचा मला स्वतःला सुद्धा फार मोठा अभिमान आहे. उद्या सेन नसेन मी, उद्या सेन नसेन मी, अखंड पेटत राहीन हा यज्ञ सहकाराचा, यज्ञ सहकाराचा हा शब्द पार्थ राजाचा. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध